नमस्कार मंडळी. झाले आपल्या कलिंगडाच्या नळ्या लावून, नळ्या आथरणं पण झाल्यात आणि खुट्या रवणं पण झाल्यात. आता लास्ट राहिल्यात 2 नळ्या. तिकडं मालक ठोकायला येतं आणि इकडून मी नळ्या व्यवस्थित करून द्यायले. आता फक्त 2 राहिल्यात. मग 2 एकरचा प्लॉट पूर्णपणे झालाय आपला. नळ्या पण आथरणं झाल्यात आणि त्याला खुट्या पण रवणं झाल्यात आणि जिथं लिकीज झालेल्या नळ्या होत्या का, जिथं नळ्या उंदरानं कापलेल्या होत्या का, त्या पण व्यवस्थित केल्या काल. पूर्णपणे 2 एकरचा प्लॉट आता बरोबर झाला. आता आपल्याला काय लावायचं, कलिंगडाचं बिट व्हायचं आता. फायनली झाला कलिंगडचा प्लॉट. ते तिकडं मालक ठोकायले तर आणि मी इकडून नळ्या ओढीन ताणून द्यायले. म्हणजे काय होईल, नळी जर एकदा ओढली ना म्हणजे व्यवस्थित होती, म्हणजे पाणी बरोबर कलिंगडाच्या झाडाला पडतंय. त्यामुळे या नळ्या व्यवस्थित करावं लागतात. कुठं कुठं आव एकदा पिया मारा ना इकडे इकडं सांगत असता. थांबा 1 मिनिट, मी येते तिथपर्यंत येते. थांबा, पिळा पडला इथं. इथं लिकीज झालेल्या पशी पिळा पडलाय. हां बस ठेवा आता. इथं पिळा पडला होता. इथे जॉईनर लावलं होतं तर पिळा पडला इथं थोडासा. आता व्यवस्थित झाला ते वडल्यामुळे. ठोका आता. आता लास्ट 2च राहिले. आता इथं जॉईनर बसवावं लागतं हो मोठं. म्हणलं ना बशी दे. एक राहिलं वाटतं. दर आता इथं राहिली. मी बशी त्याला जॉईनर मग उडून घेते मी. आता लास्ट 1 नळी राहिली. तिथं जॉईनर बसवावं लागतं. कलिंगडाला खूप कष्ट करावं लागतात. थांबा व, नळीत पाणी साचलं इथं. वडा तुमच्याकडे वडा. थांबा, ही खाली पडली. पाणी साचल्यामुळे ही नळी खाली पडली. ओले पोळायली. हातालाच गरम लागायली. म्हणजे कशामुळे माहिती आहे का, उन्हाचं तापमान वाढलं त्यामुळे नळीत पाणी असल्यामुळे खूप तापायले. हां आता बघा बरोबर. वडा थोडी वडा हो. हां आता याच्यावर घ्या. हां ठोका आता. लस गरम लागायली नळी उन्हामुळं तापली हो. आता 2च राहिल्या ठोकायच्या. मग झाल्या पूर्ण नळ्या ठोकायच्या. मालक तिकडून ठोकायला येतं आणि मी इकडून नळ्या त्यांना उडीत द्यायले, म्हणजे व्यवस्थित करून द्यायले बरोबर. असं ठोका अगोदर, ठोका ना. ती होती पुन्हा बरोबर अडकली आता दगडाला. काय काय निष्ठ्याला तर म्हणजे जास्त खोट्या, म्हणजे जास्त खोट्या जास्त जाड रावल्या ना, त्यामुळे खोट्या निष्ठ्याला तर. याला जॉईनर बसू को. बरं बरं हो जा. मग तिकडं मोटर चालू असली तर झोपू नका, बसा नुसतं. लोक म्हणतील काय बाबा कामाला यायला तर झोपायला. थोडंसं बसा. पुन्हा तेवढा 1 एकरभरचा प्लॉट करून घेऊ. मग आता एकरभरचा प्लॉट राहिला. तिथं नळ्या आथराच्या राहिल्या. पा इथून इतक्या कमी नळी पडली, इकडे कमी नळी पडली. आता इथं काय करा, जॉईनर बसवायचं. म्हणजे काय होईल, इकडं कलिंगडाला जागा राहते ना आपल्याला भरपूर बसवायला. ही पाय पूर्णपणे कमी पडायली इकडं नळी. आता मी काय करते, याला जॉईनर बसवते. जॉईनर इथंच कुठतरी ठेवलेत मी पन्न्या कॅरी बॅगे. ही जॉईनरची पन्नी. आव हो यायले. हे जॉईनर बसवायचं इथं. इथं काय झालं माहिती आहे का, इथं नळी कमी पडली म्हणून इथं जॉईनर बसवायचं. हे पा इथे पण थोडं पाणी पडलंय, पण इथं जॉईनर बसवलं ना म्हणजे पूर्णपणे 1 नळी होती. म्हणजे आपल्याला कलिंगड लावायला इथं जास्तीत जास्त जागा भेटती. म्हणजे आपलं कलिंगडाच्या झाडं इथं जास्त बसतात ना, त्यामुळे एक पण जागा शिल्लक नाही सोडायची. म्हणजे काय होईल, आपल्याला माल पण जास्त निघन आणि आपली गाडी पण कलिंगडाची फुल भरती होती. त्यामुळं आता इथे थोडीशी नळी कमी पडली. नळी आणते मी थोडीशी कापून. म्हणजे काय होईल, ही पूर्ण नळी होती. म्हणजे 2 एकरचा पूर्ण प्लॉट होते. हे नळ्या कापू कापू टाकल्यात मी. आता खुट्या पण झाल्यात व्यवस्थित राहून. हे पूर्ण खुट्या रावल्यात मालकानं आणि मी ओढून नळ्या दिल्या. आता पूर्ण खुट्या झाल्यात. हे म्हणजे काय होईन, खुटी रवली ना पूर्ण, म्हणजे पाणी प्रेशर ना हे नळी निष्ठत नाही म्हणून हे नळी अशा खुट्यात ठोकावं लागतात. म्हणजे काय होईल, जास्त पाणी आलं प्रेशर पाण्याचं की नळी अशा उपटून पडतात. त्यामुळे अशा खुट्या राहावं लागतात. पूर्णपणे आम्ही आजूबाजून पूर्ण खुट्या रावल्यात. आता हे
पूर्ण हे आजूबाजूला पूर्ण नळ्या पडल्यात. आता नळ्याचं काम पण झालं आहे. एका जाग्या नळीची कमी पडली. आता इथंच नळी लावायची म्हणजे काय होईल. ही नळी चांगली दिसते. आता हीच नळी तिथे जिथे पाणी पडणं झालं का तिथं जॉईनर लावावं लागतं. ही नळी लावायची, कापायचीला थोडंसं आणि जॉईनर लावून द्यायचं आणि नंतर पुन्हा खुटी ठोकायची तिथं. मग झाला फायनली आपला 2 एकरचा प्लॉट व्यवस्थित करणं पण झाला. आणि आता आपल्याला डायरेक्ट सोमवारी बी पण लावायचं कलिंगडाचं. पाऊस पण पडणं झाला. गार वातावरण असल्यामुळे म्हणजे कलिंगडाला आपल्या मस्त गार थंडगार वातावरण असलं ना, जी कलिंगडाची मूळ आहे का ती ओलं असलं ना म्हणजे चाललं ती जास्त जास्त वाढ होती त्याच्यामुळं. पण पाऊस पण पडणं झाला. पूर्ण शेतकरी ओरडायलेत की निसर्ग राजा पाऊस पडू दे, पाऊस पडू दे असं म्हणायलेत. पण काय ह्यांना पाऊसच पडणं झाला आहे. आता ही नळी इथं बसवते म्हणजे काय होईल, इकडं कडीला पाणी जाईल.